फुले शाहू आंबेडकर सर्वपक्षीय संघटनेच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परभणी येथे झालेल्या घटनेचा निषेध। परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील असणाऱ्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर महाराष्ट्रात त्याचे संतप्त असे पडसाद उमटलेले आहेत। परभणीत झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी सांगली येथे फुले शाहू आंबेडकर सर्वपक्षीय संघटना सांगली जिल्हा यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। सदर घटनेनंतर पोलिसांकडून झालेले कोम्बिंग ऑपरेशन तसेच फुले शाहू आंबेडकर समाजावर झालेल्या अत्याचाराचा निषेध देखील यावेळी करण्यात आला आहे। या घटनेमध्ये कोणती अज्ञात शक्ती कार्यरत आहे का, कटकारस्थान आहे का याची सखोल चौकशी करून सदर व्यक्तीवर संघटना याच्यावरती संविधान अपमान प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी देखील यावेळेस करण्यात आली आहे। आणि यावेळेस फुले शाहू आंबेडकर सर्वपक्ष संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुरेश दुधगावकर, जगन्नाथ ठोकळे, नितीन गोंधळी, किरण कांबळे, सचिन सभाखांडे, कैलास काळे, रवींद्र ढाले, मनोज गाडे, बाळासाहेब गोंधळे, शुभांगी कांबळे, आशाताई साबळे, छायाताई सरवदे, प्रमोद कुदळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 4 दिवसापूर्वी परभणी शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्या शेजारी असलेल्या संविधानाच्या उद्देशिकाचं काय एका मातेपुरीनं विटंबना केली आणि त्याचा निषेधार्थ म्हणून परभणी शहर पेटलेलं होतं। तिथं 144 क्रम लावला। त्यानंतर कार्यकर्ते उग्र झाले आणि त्या कार्यकर्त्यांना बेदम मारण्यात आलं। तर त्याचा आम्ही निषेध करत आहोत आणि त्याचा प्रतिसाद म्हणून आम्ही या ठिकाणी सांगलीमध्ये त्या घडलेल्या घटनेचा निषेध करतो आहोत। तसेच कोम्बिंग ऑपरेशनचा आम्ही निषेध करतो आहोत। इथे सर्व आंबेडकर चळवळीतले कार्यकर्ते उपस्थित आहेत। जय भीम। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।